हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर तुमच्या लक्षात आलंच असेल थंबनेलवरून, हो खूपच सोपी आहे. आज आपण पेपर कटिंग बघणार आहोत 30 साईज ब्लाऊजची. या ठिकाणी बघा मी सगळे मेजरमेंट लिहून घेतले आहे वहीवरती. तर ब्लाऊजची मेजरमेंट कशी घ्यायचे त्याचा डिटेल व्हिडिओ चॅनल अवेलेबल आहे, तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. या ठिकाणी एवढी आपल्याला 10 मेजरमेंट आहे ते ब्लाऊजसाठी लागतात. त्यामुळं अगोदर ब्लाऊज मेजरमेंट घ्यायला शिका. येत नसेल तर चॅनल एकदा चेक करून बघा. त्यात मी ब्लाऊजची मापं कसे घ्यायचे तो व्हिडिओ शेअर केला आहे बघा. इथं मी पेपर घेतला आहे डबल फोल्ड केलेला. त्यानंतर बघा आता आपण काय करणार आहोत, अगोदर जी ब्लाऊजची जी उंची आहे ती टाकून घेणार आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे आपण 12.5 आणि 13 घ्यायची आहे बघा. 12.5 एक 13वरती खून केली आहे. पुन्हा एक इकडं सपोर्ट थोडंसं 12.5 आणि 13वरती खून करून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला सरळ लाईन मारायच्या वेळेस ते एकदम स्ट्रेट आली पाहिजे. आणि त्यामुळं आय होप तुमच्या लक्षात येईलच. मी त्याच पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर आपली चेस्ट किती आहे 7.5, त्यात 1 इंच मिळवला आहे. टोटल आपण 8.5 इंच, तुम्ही अर्धा इंच ॲड केला तरी चालेल. मी इथे 9 इंचावरती खून केली आहे. ही झाली आपली चेस्ट. म्हणजे 30 साईजचा ब्लाऊज आहे, त्याचा चौथा भाग 8.5 केला आहे. 30 साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे थोडक्यात 7.5चाच आहे, पण 28 ते 30च्या दरम्यान आहेत. त्यामुळं हे परफेक्ट मेजरमेंट आहे बघा. त्यानंतर बघा मी सगळीकडे 9-9 याच्यावरती खुणा करून घेतले आहे आणि स्ट्रेट लाईन मारून झाली आहे. आता समोरच्या बाजूला झाली आहे ब्लाऊजची चेस्ट, म्हणजे जी छाती असते ती, आणि इकडे झालेली आहे मागची उंची आणि पुढची उंची. अशा प्रकारे तुम्ही सगळीकडे मेजरमेंट बघायचे आहे, एकदा चेक करून आपण जी मेजरमेंट घेतली आहे ती बरोबर आहे की नाही. त्यानंतर 9 इंचावरती खून करायची आहे आणि प्रत्येक याच्यावर 9-9 इंचावर खून करत जायचं आहे आणि चौकोन करून घ्यायचं आहे. बघा किती सोपी पद्धत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शिलाई रिलेटेड आपल्याला जे व्हिडिओ येतात ते नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. बघा आता जी आपण 13 इंचावरती जी खून केली होती त्याच्यावरती पेपर कट करून, आणि जी चेस्ट होती 9 इंचावर, आता अशा प्रकारे आपण हे माप कट केले. आता इथं बघा पेपर एक वरती घ्यायचा आहे आणि एक ते 12.5 याच्यावरती खून करायचे आहे. बघा पुढचा भाग हा 1 इंचाने जास्त असतो म्हणून हा 13 इंच, आणि जो मागचा भाग 12.5 आहे म्हणून हे 12.5 याच्यावर कट केलं. बघा या ठिकाणी आता आपले 2 मेजरमेंट झाले, मागची उंची, पुढची उंची आणि चेस्ट. खूप हळूवार सांगितलं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा एकदा पेपर कट केला. आता तर पेपरवरतीच आपण इतकं परफेक्ट मेजरमेंट घ्यायचे की जेणेकरून आपला ब्लाऊज कधी चुकणार नाही आणि डायरेक्ट आस्तरवरती ठेवून कट करायचं आहे. तुम्ही नवीन असाल तर नक्की या पद्धतीनेच तुम्ही कट करा. त्यानंतर बघा हा पेपर आहे तो आता आपण पलटी करून घेणार आहोत. बघा आता मी इथं शोल्डर किती घेणार आहे, 2 आणि 5 घेणार आहे बघा, कारण खूप कमी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी शोल्डर 2 आणि 5 घेणार आहेत बघा. त्यानंतर आता इथं शोल्डर घ्यायचं आहे 2 आणि 5, पण बघा पेपर हा बंद बाजूकडून 2 आणि 5 यावर खून केला. आता मोंढा आणि शोल्डर घ्यायचा, मोंढा आणि पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा या ठिकाणी 5.25 घेतलेला आहे. आपण आपल्या आवडीनुसार पुढचा गळा घ्यायचा आहे. ठीक आहे, 5.25 खून केला आणि हा पुढच्या गळ्याचा चौकोन आहे. तर मोंढा पण आपला 5 आहे म्हणून 5वर आपण लगेच खून करायचे आहे, म्हणजे दोन्ही चौकोन आपल्या सोबत रेडी होतात. बघा इथं 2 आणि 5 वरती शोल्डर घेतलं, त्यानंतर पुढचा गळा घेतला आणि मोंढा घेतला. आता बघा आपण इथे चौकोन करून घेणार आहोत. पुढच्या गळ्याला पण चौकोन करून घ्यायचा आणि मोंढ्याला पण चौकोन करून घ्यायचा. ओके, पुढच्या गळ्याला पण चौकोन करून घ्यायचा आणि मोंढ्याला पण चौकोन करून घ्यायचा. किती सिंपल पद्धत आहे. तुम्ही नक्की या तुम्ही किती नवीन असाल आणि तुम्हाला ब्लाऊजचं काहीच माहीत नसेल तरी तुम्ही या पद्धतीने या पद्धतीने बघा मेजरमेंट एकदम व्यवस्थित करून घ्यायचे आहे. आता इथं पुढचा गळा आला
आपण 1 इंचावरती खून केले. हा पुढचा गळा झाला. आता मोंड्याला अर्धा इंच आणि अर्ध्यापासून पाऊण इंचावरती खून करून 2 खुणा केल्या आहे. मोंड्याचा पहिला आकारावरती आपण पहिला आकार देऊन घ्यायचा, दुसऱ्या आकारला पण दुसरा आकार पण देऊन घ्यायचा. अशा प्रकारे आपलं मोंढा आणि पुढचा गळा रेडी झालेला आहे बघा. म्हणजे मेजरमेंट घेऊन आता इथं बघा एकदा स्ट्रेट लाईन लक्ष राहून द्यायचं आहे. त्यानंतर आपली जी क्रॉस पट्टी आहे बघा ती आपण 2.5 आहे तर अर्धा इंच मिळवली म्हणून 3 2.5 आणि 3 घेतले आहे बघा. ह्या बाजूला मोंड्याच्या बाजूला आपण 2.5 इंच घेतले आहे, गळ्याच्या बाजूला आपण 3 इंच घेतलेले आहे बघा. स्ट्रेट लाईन वडायची आहे आणि सरळ थोडंसं पुढं जाऊन क्रॉस द्यायचा आहे. त्यानंतर आपली जी कटोरी आहे ती घ्यायची आहे बघा. या ठिकाणी मी कटोरी घेणार आहे 3.5 इंच. आता कटोरी जेवढी आहे मी ब्लाऊजची तेवढीच घ्यायची आहे. नंतर आपण वाढवणार आहेत बघा. मुंड्याच्या पहिल्या आकारापासून 2.5 इंच खून केले आणि हा आकार आपण इकडे गळ्याला भिडवला आहे बघा. अशा प्रकारे आपली ही कटिंग झाली आहे. तर मागच्या गळ्याची आपलं गळा रुंदी किती आहे 2 म्हणून 2 याच्यावरतीच आपण खून केले आहे बघा. त्यानंतर गळा किती येतो बघायचा आहे. गळा आहे 6 इंच म्हणजे तर इथं मी 7 इंच घेतलेला आहे. तर एकदा मी मेजरमेंट घेताना गळा मोजून नव्हता घेतला, तर तुम्ही एकदा गळा मोजून घ्यायचा आहे बघा. 7 आहे तर मी 7.5 घेणार आहे, म्हणजे शिवून हा 7 येणार आहे. पण शक्यतो 7च घ्यायचा, कारण खूप कमी साईज ब्लाऊज आहे आणि गळा पण म्हणजे जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच घ्यायचं आहे. ज्यांचा ब्लाऊज आहे त्यांनी गळ्याची उंची जरा कमी घ्यायला सांगितलेली आहे. त्यामुळं बघा आता हा चौकोनवरती थोडासा मोठा आणि खाली छोटा करते डिझाईन करायचा आहे. तिथं मी काही कट करणार नाही. आता हा मोंडाचा आकार आहे तो पहिला 2 लेयर आहेत ते पेपरचे 2 घड्यानं कट करायचं बघा. त्यानंतर मग दोन्ही पेपर मधोमध करून साईडला करून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला बाकीचे पार्ट कट करायचे आहे बघा. आता त्यानंतर आपण क्रॉस पट्टी कट केलेली आहे बघा. आता हे पार्ट आपण कट करणार आहोत, पण हे जसेचे तसेच आपल्याला अस्तरवर ठेवून कट करायचे आहे बघा. त्यानंतर आपण मोंढ्याचा पहिला आकार पण कट करून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर कटोरी. अशा प्रकारे आपण इतकी सोपी पद्धत आहे, तुम्हाला सहज समजून जाईल. तुम्ही ट्राय करा पेपर कटिंगवर आणि नंतरच तुम्ही अस्तरवरती कटिंगला घ्या बघा. ह्या ठिकाणी आपले एवढी कटिंग झाली आहे. आता आपल्याला बाह्य आणि कटोरी कशी वाढवायची ते बघायचं आहे बघा. आता ही कटोरी आहे. आता जेवढी आपली ब्लाऊजची कटोरी आहे तेवढीच आपण मेजरमेंट घेतलेली आहे, पण ती नंतर कशी वाढवायची याचा डिटेल व्हिडिओ आहे बघा. की आता जी कटोरी निघली होती ती जशीची तशी आपण पेपरवर ठेवून घेतलेली आहे. ओके, पेपरवर ठेवल्यानंतर आपण तिचा जो कटोरीचा आकार आहे तो काढून घेतलेला आहे बघा. इथे मी 1 इंचावरती कटोरी वाढवणार आहे. तुम्ही 1.5 इंचावरती पण वाढवू शकतात, कारण मोठी साईज 34, 36, 38 तर तुम्ही 1.5 इंचावर कटोरी वाढवायची आहे. इथे ऑलरेडी मेजरमेंट काम खूप कमी आहे म्हणून आपण 1 इंच घेतले आहे. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य केला. आणि त्यानंतर आपण हे दोन्ही पार्ट वरच्या बाजूला आपण जोडून घेतलेले आहे. एक स्ट्रेट लाईन आणि एक थोडासा गळा वाढवत कमी होत वरती भिडवायचा आहे. त्यानंतर बघा तर जो मध्य केला त्यावरती 1.5 इंचाची खून करायची, स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर बघा आता इथं आपण ह्या लाईन इकडं जोडून घ्यायच्या आहे बघा. आता इथं जास्त मोठी कटोरी होती त्यामुळं थोडंसं अर्धा इंचाने मी वरती वाढवलं आहे, जेणेकरून आपली हुक पट्टी आणि बटन पट्टी ही व्यवस्थित येईल. तुम्ही पण या पद्धतीने कटिंग करा. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जरी पद्धत आवडली नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा. किती सिंपल पद्धत आहे. तर त्यानंतर आपला जो साईड पार्ट होता कट केलेला, तो काय केला एकमेकाला लावून घेतला आहे आणि त्यानंतर आपण कटोरीचा आकार वाढवून घेतलेला आहे बघा. एकमेकाला लावून जी एक्स्ट्रा होती ती काय करायची कट करून घ्यायचं आहे आणि एक कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. असं केल्याने काय होणार आहे, तुम्ही जेव्हा कटोरी शिवसेन तेव्हा ती मागं पुढं होत नाही, एकदम व्यवस्थित बसते. आता ह्या ठिकाणी आता आपण घेणार आहोत बाही कटिंग करायची बघा. आता इथं मी डबल फोल्डचा पेपर घेतलेला आहे बघा.
आणि त्यानंतर बघा आता आपली जेवढी बाहीची उंची आहे, आता इथं माझी बाहीची उंची 5 आहे, त्यात मी 1 इंच ॲड केला आणि 6 इंचावरती खूण करून घेतली. ओके. त्यानंतर आपली जेवढी चेस्ट होते तर 7.5 इंच चेस्ट आहे, पण आता आपण अर्धा इंच वाढवून घेऊ 8 इंचावरती खूण करून. त्यानंतर बघा आता इथं काय आपली बाहीची उंची किती आहे, तर बघा इथं चुकून ती खूण झाली आहे, पण नंतर माझ्या लक्षात आलं. आता इकडे बाहीची उंची 6 घेतलेली आहे आणि 6 मधून 2.5 इंच वजा करायची. बघा 6 मधून 2.5 इंच वजा करायची. ओके. इकडे उंची 6 आहे ना, इकडे पण 6 घ्यायची, त्याच्यातून 2.5 इंच वजा करायचे. त्यानंतर बघा एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. बघा त्यानंतर बघा आता तिथून 2 इंचावर खूण करायची आणि पुन्हा तिथून 6 इंच आलं, त्याला 3 इंचावरती खूण केलं, म्हणजे मध्ये करा जेवढे मध्येपासून 1.5 इंचावर खूण करायची आणि अशा प्रकारे आपली जी बाही आहे ती कटिंग करायची. बघा त्यानंतर बघा आता इथं तुम्हाला जेवढा दंड घेरा असेल तेवढं त्याच्यावर खूण करून 2 इंच सोडून त्यावर स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. पण मी कसं करते बघा, इथे 1 इंच खूण करते आणि त्यानंतर दंड घेर कट कर, त्यानंतर बाकीचं फिटिंगमध्ये जातो. अशा प्रकारे आपली बाही कटिंग झालेली आहे. बघा किती सिंपल पद्धत आहे. बघा त्यानंतर आपण 2 लेयरवरती पेपरचे 2 घडे आहे ना, त्यावरती आपण हा पहिला आकार कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा त्यानंतर बाई व्यवस्थित करायची आहे. ती जी बाई कट हे केली त्यातून 1 लेयर आहे ते खोल भाग ते कट करून घ्यायचं, म्हणजे हा पुढचा खोलगट भाग हा पुढच्या बाजूला जाईल, फोगीर भाग मागच्या बाजूला जाईल. अशा प्रकारे आपली पेपर कटिंग करून झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की प्रयत्न करा, कारण चॅनलचा मेन हेतू आहे का जसं मी शिकले तसं तुम्ही पण शिका. वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला, तुम्ही पण बघितला, त्याबद्दल तुमचे आभार. थँक्स फॉर